नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी 15 मिनिटात पेपर डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ते सुद्धा डाळ, तांदूळ कोणतीही गोष्ट आपण भिजत न घालता अगदी 15 मिनिटामध्ये हा डोसा तयार करणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा डोसा आपण खूप काही साहित्य न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार करणार आहोत. खूप काही साहित्य गोळा करायची गरज नाही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण डोसा बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप रवा घेऊया. रवा हा बारीक किंवा मोठा कोणताही घेतला तरी चालेल. हा थोडासा आपण बारीक असा फिरवून घेऊयात आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूयात. रवा थोडासा बारीक करून घेतले की त्यामध्येच आपण त्याच कपाने 1 कप दही घालून थोडेसे पाणी आणि मीठ घालून आणखी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. पहा आपले बारीक करून झालेले आहे. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि 15 मिनिटासाठी झाकण ठेवून भिजत ठेवूयात. पीठ भिजेपर्यंत आपण तोपर्यंत डोशासाठी लागणारी बटाटा भाजी तयार करूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची, थोडासा लसूण, आले, कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व बारीक करून घेऊयात. बटाटा भाजी करण्यासाठी येथे मी बटाटे उकडून घेतले होते. ही बटाटे आता आपण मॅश करून घेऊयात. मी मीडियम आकाराची 4 बटाटे उकडून घेतलेत. हे आता सर्व मॅश करून घेऊयात. मॅशरने खूप अशी मॅश करून घ्यायची. बटाटे आपले मॅश करून झालेले आहेत. याला आता आपण फोडणी देऊयात. फोडणीसाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालूयात. जिरे छान कडकडल्यानंतर त्यामध्ये उभा कट केलेला 1 कांदा घालूयात. कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा. लगेचच कढीपत्ता घालायचा. कढीपत्तासुद्धा तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि कांदा तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा तांबूस रंगावरती परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार केले होते मिरची, लसूण, आल्याचं ते वाटण घालूयात आणि हे वाटणसुद्धा ह्या कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचे. वाटण छान असे मिक्स झाले की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि हळदसुद्धा छान अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. हे सर्व व्यवस्थित परतून झाले की यामध्ये मॅश केलेला बटाटा घालायचा आणि बटाटासुद्धा या सर्व कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचा. बटाटा व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठसुद्धा यामध्ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे. 2 मिनटं ही सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून परतून घ्यायची. खूप सोपी आहे ही भाजी बनवणे, त्यामुळे तुम्ही सहज ही भाजी बनवू शकता. पहा अगदी 2 मिनटामध्ये आपली बटाटा भाजी तयार झाली आहे. यावर थोडीशी आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात आणि ही कोथिंबीरसुद्धा या बटाट्यासोबत मिक्स करून घेऊयात. पहा आपली बटाटा भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आपले 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून आपण डोश्याचे पीठ पाहूयात. पहा आपले पीठ तयार झालेले आहे. आता यामध्ये अर्धा चमचा सोडा घालूयात. या सोड्यावरती थोडेसे आपण पाणी घालूयात. हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. अगदी 2 ते 5 मिनटं छान एकाच दिशेने हे सर्व पीठ फेटून घ्यायचे. जेवढे तुम्ही व्यवस्थित फेटून घ्याल तेवढे पीठ हलके लागायला सुरुवात होते. जसजसे आपण पीठ फेटून घेऊ तसतसे पीठ हलके लागायला लागते आणि पिठामध्ये बुडबुडे यायला सुरुवात होतात. कोणत्याही डाळी किंवा तांदूळ न भिजवता अगदी हा डोसा 15 मिनटात तयार होतो. करायला अगदी सोपा आहे. कधीही आपण हा डोसा बनवू शकतो. पहा आपले पीठ तयार झालेले आहे. आता आपण एका गॅसवरती तवा गरम करायला ठेवले आहे. यावर थोडेसे पाणी टाकून हे थोडेसे पुसून घेऊयात. तवा छान असा गरम झाला की पेल्याच्या साहाय्याने पीठ सोडायचे आणि पसरवून घ्यायचे. एकसारखे एकाच दिशेने पसरवायचे. पहा मस्त अशी जाळी तयार झालेली आहे. याला बटर, तूप, तेल तुम्ही काहीही लावू शकता. गॅस हा मिडियमच ठेवायचा आणि कडेने थोडेसे काठ लूज झालेले दिसले की हा डोसा आपोआपच निघायला सुरुवात होते. हा मस्त असा कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. आता आपण दुसरा डोसा करणार आहे. तो सुद्धा आपण असाच पुन्हा एकदा तव्यावरती पाणी पसरवून ते पुसून घेऊन परत पेल्याच्या साहाय्याने पीठ सोडून गोल आकार पसरून घ्यायचे.
मस्त कुरकुरीत जाळीदार पेपर डोसा अगदी 15 मिनटात तयार होतो. याला आपण तेल लावून घेऊयात. थोडासा तांबूस असा रंग दिसायला लागला की यावर थोडीशी शेंगाची चटणी आणि आपण जी बनवली होती ती बटाट्याची भाजी यावर ठेवायची. गरम गरम डोसा आणि बटाट्याची भाजी अगदी 15 मिनटात तयार होते. त्यासाठी तांदूळ डाळी अगदी 5 तास 6 तास भिजवायची गरज नाही. आपला हा रवा डोसा ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. तुमच्या घरच्यांना खायला नक्कीच आवडेल. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तन आणि मन हेल्दी राहण्यासाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे चॅनल पाहत राहा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.